नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या आमच्या महा आयकन्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महा आयकन्समध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा संस्थेविषयी, या संस्थेमागच्या हातांविषयी, व्यक्तींविषयी ज्यांनी जनरल कॉन्ट्रॅक्टिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात भारतातल्या प्रतिष्ठित कंपनीचा नावलौकिक मिळवला. ही संस्था म्हणजे ज्ञाती ग्रुप. या ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश होटे आपल्या स्टुडिओत आहेत. पहिल्यांदा होटेजी तुमचं स्वागत पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमात आणि अर्थातच अभिनंदन महा आयकन्सच्या आमच्या पुरस्कारासाठी सुद्धा. सरांचा परिचय पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. 1997 पासून बांधकाम क्षेत्रात विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारा ज्ञाती ग्रुप आज भारतातल्या आघाडीचा जनरल कॉन्ट्रॅक्टिंग आणि रिअल इस्टेट असा समूह आहे. चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर नितीन ज्ञाती आणि ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश होटे यांच्या नेतृत्वाखाली समूहानं रस्ते, विमानतळ, टर्मिनल्स, आरोग्य सेवा केंद्र, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुलं, औद्योगिक प्रकल्प, निवासी वसाहती, IT पार्क अशा दर्जेदार महत्त्वाच्या वास्तू उभारल्या. गेल्या 29 वर्षात समूहानं 125हून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. तब्बल 73 दशलक्ष चौरस फुटांहून अधिक जागेचा विकास त्यांनी केला. 25,000हून अधिक समाधानी ग्राहकांचा विश्वास संपादन करत पारदर्शकता आणि ग्राहक केंद्रित सेवेमुळे ज्ञाती ग्रुपनं बांधकाम क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. आज ज्ञाती ग्रुप हा केवळ ब्रँड नाहीये, तर विश्वास, गुणवत्ता आणि नातेसंबंध जपणारी संस्था म्हणून ओळखला जातो, जी आधुनिक, शाश्वत आणि जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्याचा निर्धार भारतानं केलेला आहे, विकसित भारताचं ध्येय ठेवलेलं आहे. त्यामध्ये ज्ञाती ग्रुप आपलं योगदान देतो आहे. मी जगदीश पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं. पहिला स्वाभाविक प्रश्न सुरू होतो तो फाउंडेशन, ओरिजिन्स. हे सगळं सुरू कसा झाला हा प्रवास, त्याच्यामागची उद्दिष्ट काय होती, कुठून सुरुवात झाली आणि आता मागे वळून बघताना काय वाटतं? खरं तर ज्ञाती ग्रुप म्हणजे ज्ञाती ग्रुपचे जे फाउंडर मेंबर आहेत आणि चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जे आमच्या कंपनीचे आहेत ते डॉक्टर नितीन ज्ञाती. हे काय स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांना म्हणजे काही 5-10 वर्षाचा त्यांनी अनुभव घेतला. एक क्षेत्रामध्ये काम केली, काही कॉन्ट्रॅक्टिंग काम केली, काही बिल्डिंग बांधल्यात आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपले स्वतःचं एवढं आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग नॉलेज आहे. आणि त्यावेळेला बिल्डर क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर लोक फार कमी असायचे. सिव्हिल इंजिनिअरनी कामच करायचं असं ते थोडंसं होतं, पण यांची नेहमी अशी आधीपासून इच्छा होती की मी माझं स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व उभं करावं आणि माझी स्वतःची एक कंपनी उभी करावी. तर त्यामुळे त्यांनी 1997मध्ये हा विचार केला आणि ज्ञाती ग्रुप तिथून असं फॉर्म झालं आहे की आपण आपली स्वतःची एक ज्ञाती ग्रुप नावाची कंपनी करूया. आणि त्याच वेळेला मी त्यांच्याशी जुळलो आणि आम्ही सोबत सुरुवात तिथून 1996 पासून केली. आणि मी पण स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, हॅव्हिंग मोर दॅन 45 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. आणि आम्ही दोघांचा एक्सपिरियन्स असं करून काहीतरी सुरू करायचं आणि त्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली. 3 दशकांची ही वाटचाल आजच्या काळात जेव्हा होते त्यावेळी अर्थातच रिअल इस्टेटच्या परिभाषेमध्ये फाउंडेशन तेवढं स्ट्रॉंग असावं लागतं. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये ज्ञाती ग्रुपने सुरुवात तर केली, मात्र जसं आम्ही मगाशी उल्लेखही केला की नुसता ब्रँड नाही, तर विश्वासार्हतेचं प्रतीक आहे. खरं आहे ते, विशेषतः कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये. मधल्या काळामध्ये अनेकदा देशामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यामुळे अनेकदा आव्हान तयार होतं अशा लिगसी ग्रुपच्या समोर की अरे विश्वास कायम ठेवा, मोठे ब्रँड्स आहेत, डिलिव्हर करणारे ब्रँड्स आहेत. तर तुम्ही हा ब्रँड कसा निर्माण केला? ॲक्च्युली ज्ञाती साहेब स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांना असं नुसतं डेव्हलपर किंवा रिअल इस्टेट बिझनेसमध्ये नाही यायचं होतं. त्यांना एक इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन क्रिएट करायची होती. एक असे कॉर्पोरेट त्याला इमेज अशी आली पाहिजे, तर आपल्या ऑर्गनायझेशन जे काही छोटी मोठी आपण ऑर्गनायझेशन करू त्याला एक कॉर्पोरेट इमेज आली पाहिजे, त्याला एक इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन म्हणून बघितलं गेलं पाहिजे लोकांनी. तर त्याकरता काय करायला पाहिजे, त्याकरता आपण साधे जे काही रुटीन प्रोजेक्ट असतात किंवा रुटीन लोक जसं करतात तसं केलं नाही पाहिजे. आपण काहीतरी वेगळं केलं तरच आपल्याला एक आपली ओळख एक इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन म्हणून त्याच्याकरता एक त्याच्या क्वालिटी किंवा त्याचं डिझाईन याच्यामध्ये खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं होतं. सुरुवात अशी केली की त्यांच्याकडे एक छोटा प्लॉट होता. जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला त्यांच्याकडे तसं खूप काही नव्हतं, कारण सुरुवातच होती, कारण ते कुठेतरी नोकरी करायचे किंवा कुठेतरी काम करायचे. आणि त्याहून जे काही थोडं पैसा मिळाला त्यांनी एक छोटीशी लांब अशी जागा घेतली मोहम्मदवाडीला. 5 एकर आमच्याकडे जागा होती. बरं. ते 5 एकर जागा मोहम्मदवाडीमध्ये होती आणि तिथे मोहम्मदवाडीमध्ये एकही बिल्डिंग नव्हती. मोहम्मदवाडी पुण्याला. हां. आणि पहिला प्रोजेक्ट आणि आजूबाजूला काही नव्हतं तिथे, म्हणजे एक झाडसुद्धा, म्हणजे डबा खायला झाडसुद्धा नव्हतं. अशा पद्धतीने विरान अशी जागा होती ती. आणि ती जागा म्हणजे माझ्याकडे आहे आणि मला मात्र बिझनेस करायचा आहे. आणि असं काही करायचं की मी काही इथे जे वास्तू बनवेल किंवा जे काही प्रोजेक्ट बनवेल तो प्रोजेक्ट बघायला पुण्यातले सगळे लोक इथं आले पाहिजे. ही माझी इच्छा, व्हिजन, अशी त्यांची व्हिजन होती.
त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला की आपल्याला करायचं. तर मग इथे आता घेणार कोण आणि आपण जे काही असं विचार करतो की या पद्धतीने प्रोजेक्ट बनवायचा तर या किमतीला परवडेल का? तर फॉर्च्युनेटली आम्हाला एक ग्रुप मिळाला आहे. डिफेन्सचा ग्रुप होता. डिफेन्सचा एक 100 लोकांचा एक कलेक्टिव्हली ग्रुप आला आमच्याकडे. ते म्हणाले की आम्हाला 100 फ्लॅट बनवून पाहिजे. आणि डिफेन्सच्या लोकांना तशी सवय असते की बाहेर जाऊन राहायचं, म्हणजे कमीत कमी किमतीत मिळालं, कारण ते पण नोकरी करणारे सगळे लोक असतात. त्यांना पण कमीत कमी किमतीमध्ये काय मिळेल हे बघत असतात. आणि बाहेर गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही असं त्यांचं थोडंसं असतं, कारण ते ऑलरेडी लाईफ टाईम बाहेरच राहिलेले असतात बऱ्याच डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट. तर त्यांनी ही जागा सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना एक प्रोजेक्ट बनवायचं ठरवलं. आणि त्यांना कमीत कमी किमतीत द्यायचं हा पण म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट पण होती. आणि आम्ही पण म्हटलं की चला एक पहिलं प्रोजेक्ट आपण, भारतातला डिफेन्सची पर्सनॅलिटी म्हणजे आपले खूप असं रिस्पेक्टफुल लोक असतात, ते त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतोय, पहिलाच प्रोजेक्ट आपल्याला मिळत आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची संधी आपल्याला मिळते. त्या दृष्टीने त्यांनी तो स्वीकारला आणि अगदी ₹600 पर स्क्वेअर फूट. यू कॅन इमॅजिन त्यावेळेस कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती होती, जागेची कॉस्ट किती होती, तरी पण ₹600 पर स्क्वेअर फूटने आम्ही ते प्रोजेक्ट करायचं त्यांच्याकडनं आम्ही म्हणजे घेतलं सर. आणि त्यांना असं द्यायचं कबूल केलं. ते करत असताना ते म्हणले की नाही, माझी इच्छा तर ₹600 जरी असेल तरी लॉस झालं तरी चालेल, पण मला असं बेस्ट ऑफ द प्रोजेक्ट करायचं आहे की जो पुण्यातले सगळे लोक येऊन बघेल. बरोबर आहे. आणि माझं पण त्यावेळेस माझा जवळजवळ 15 वर्ष इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स होताच माझा कन्स्ट्रक्शनचा, आणि मी पण खूप हे केलं. त्यावेळेस आम्ही विचार केला की सगळ्यात चांगलं बघेल कोण, तर बिल्डिंग कशी बाहेरून खूप सुंदर दिसली पाहिजे, तेव्हाच लोकांना वाटते की हा प्रोजेक्ट खूप छान आहे आणि आतल्या ॲमिनिटीज, प्लॅनिंग, डिझायनिंग सगळं असलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की हफीज कॉन्ट्रॅक्टर, जे सगळ्यात भारतामधले सगळे प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याशी आम्ही असोसिएट झालो. त्यांचं डिझाईन घ्यायचं ठरवलं. पण हफीज कॉन्ट्रॅक्टरचं डिझाईन फक्त लक्झरी प्रोजेक्ट करताच त्यावेळेस होतं, असे कोणी छोटे मोठे प्रोजेक्टवाले घ्यायचेच नाही. पण वी हॅड सम कॉन्टॅक्ट, आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही ते म्हटलं आम्ही कमीत कमी किमतीमध्ये आम्हाला करून द्या बाबा, आणि छानपैकी डिझाईन करून द्या की जे पूर्ण पुण्यात तसं नसलं पाहिजे प्रोजेक्ट. त्यावेळेस आम्ही छोटासा म्हणजे प्रोजेक्ट असतानासुद्धा आम्ही त्याला इतकं छान डिझाईन केलं की एलिव्हेशन खूप सुंदर केलं. प्लॅनिंग डिझाईनमध्ये आमची दोघांची पण खूप इन्व्हॉल्वमेंट असते नेहमी. आम्ही स्वतः आर्किटेक्टसोबत बसतो, एक एक कोपरा न कोपरा आम्ही डिझाईन करतो, त्याकडे लक्ष देतो किंवा फंक्शनल युटिलिटी कशी असली पाहिजे, मला या घरामध्ये राहायचं असेल तर काय सुविधा असली पाहिजे, काय म्हणजे कशी ती मुवमेंट असली पाहिजे, कशी ती रूमची साईज असल्या पाहिजे, बेड बसल्यानंतर काय जागा मिळाली पाहिजे, असा विचार करून आम्ही प्लॅनिंग डिझाईनमध्ये लक्ष देतो दोघंही. आणि ते तर आम्ही केलं, आणि त्यानंतर एलिव्हेशनचा पण पार्ट त्या हफीज कॉन्ट्रॅक्टरनी छानपैकी केला. आणि त्या दृष्टीने तो प्रोजेक्ट जेव्हा इनॉग्रेशन केलं त्याचं, त्यावेळेस अख्ख्या पुण्यामधले जवळजवळ 3,000 ते 3,500 लोक आम्ही बोलावलेत. तर मोठं फंक्शन केलं होतं आणि फार सेलिब्रिटी आणि यांच्याप्रमाणे आम्ही जे ओपनिंग केलं होतं. त्या दृष्टीने पुण्यातले सगळ्या बिल्डरनी म्हणजे तोंडात बोटच घातली होती. अक्षरशः तुम्ही ₹600 देता आणि एवढा सुंदर प्रोजेक्ट करतात, त्या लॉबी, त्याचं जे लँडस्केपिंग, त्याचं जे ॲम्युनिटीज खूप सुंदर केलं होतं आम्ही त्यावेळेस. तर त्यानंतर मग न्याती ग्रुपचं नाव त्या दिवशीपासून, म्हणजे पहिला दिवस तो की न्याती ग्रुप सगळ्या पुण्यामध्ये पसरलं. आणि तेव्हा मग आता आमच्या लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या. बऱ्याच लोकांना वाटलं का आता न्याती ग्रुपमध्ये फ्लॅट घ्यायचं तर आपल्याला छान मिळेल, मग आम्हाला छान करावंच लागेल. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू होते नेहमी, आणि कुठलाही प्रोजेक्ट एक एक मिळत गेले आम्हाला. तो प्रोजेक्ट पण मोठा झाला. तिथे आम्ही जवळजवळ जे 5 एकर जागा होत्या आमच्याकडे, जवळजवळ 250 एकर त्या भागामध्ये लोकांनी आम्हाला ऑफर केली की बा आमची जागा घ्या, एवढा चांगला प्रोजेक्ट तुम्ही बनवू शकतात. बऱ्याच लँडलॉर्डनी आम्हाला अप्रोच होऊन आम्ही त्यांच्याकडनं जागा घेतली, आणि जवळजवळ आम्ही तिथे आता 250 एकर आमची जागा तिथे आहे, आणि एका पाठोमागे एक आम्ही प्रोजेक्ट तिथे डेव्हलप केले. ही किती सुंदर गोष्ट असते की आपण कोणाचं तरी घर बनवून देतोय आणि त्यानंतर ते इतकं प्रसिद्ध होतं, ती इमारत, ती वास्तू, तो प्रोजेक्ट, की तुमचं नाव सगळीकडे होतं आणि नंतर सगळ्यांना वाटतं की आपलंही असं सुंदर घरकुल किंवा आपलं संकुल असेल तर ते या न्याती ग्रुपकडनं बनवावं, घडवावं. पण माझा इथे पुढचा प्रश्न असा आहे की 30 वर्षांपूर्वी सुरुवात होती, त्यामुळे तुम्ही सांगितलं तसं थोडं नुकसान सहन करून होईना ₹600 स्क्वेअर फीट पर स्क्वेअर फीट तुम्ही सगळं करून दिलं. मधल्या काळात प्रचंड गोष्टी बदललेल्या आहेत या 330 वर्षांच्या काळामध्ये. अशा वेळी परवडणारी घरं आणि लक्झुरी घरं, एक मोठा अपवर्डली मोबाईल होणारा वर्ग आहे, त्याला मोठे वेगळ्या फीचर्स हवेत, ॲम्युनिटीज हवेत, त्यांना तशी घरं हवी आहेत. आणि काही माणसं आहेत की आम्हाला बेसिक बिल्डिंग आहे, घर आहे, बाकी पुरेसं आहे, आम्हाला एकदम मोठमोठ्या ॲम्युनिटीज नको आहेत कारण त्याचा मेंटेनन्स परवडत नाही. आणि अनेकदा ही तक्रार पण केली जाते की आता लोअर टू मिडल और हायर मिडल क्लासच्या मधल्या वर्गासाठीचं कन्स्ट्रक्शन कमी होत चाललंय. मुंबईत तर ते ऑलमोस्ट बंद आहे असं म्हणतात. मग या चॅलेंजकडे कसं बघितलं तुम्ही? बरोबर, ही अशी आम्ही लोकांचे जे बजेट असतात की जेव्हा लोक घर घ्यायला आमच्याकडे येतात, तर घर घ्यायचं म्हणजे असं काही बाजारात कुठली वस्तू घेऊन घ्यायचं असं नसते. ते घर घ्यायचं म्हणजे पूर्ण विचार करून येतात. आपल्या आत्ताचे आहे ते सेव्हिंग, पुढे येणारे पैसे, त्याच्यामधनं काय मिळणारं उत्पन्न, हे सगळे विचार करून बऱ्यापैकी सर्व्हिस क्लास पुण्यामध्ये भरपूर आहे.
आणि बऱ्यापैकी सर्व्हिस क्लास लोकच जास्त घरं घेतात तेव्हा, कारण बिझनेसमॅनचे तर काहीतरी हेरिडिटीमुळे काही नाही त्यांना मिळत असतं, त्यांच्याकडे काही ना काहीतरी असतं. पण हा विचार करून आम्ही पण असं बघितलं की आम्हाला लोकांना परवडणारी आपण घरं बनवली पाहिजे. आणि जसा हा आम्ही 600 स्क्वेअर फूटचा जो पहिला प्रोजेक्ट बनवला होता, ₹600 पर स्क्वेअर फूटचा, त्या पद्धतीने आम्हाला असे पुढे पण आम्हाला बऱ्यापैकी आमचे जे प्रोजेक्ट आहेत आउटस्कट ऑफ पुण्यामध्येच आहेत. म्हणजे पुण्यामध्ये सिटीमध्ये आला तर तुम्ही कॉस्ट वाढतो, म्हणजे जागेची कॉस्टच खूप होते. त्या याची कॉस्ट का वाढते फ्लॅटची, की जागेची कॉस्ट वाढली की फ्लॅटची कॉस्ट वाढते. कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये फार थोडासा डिफरन्स पडतो. पण आमची जागा आम्हाला फॉर्च्युनेटली आम्ही पण अफोर्ड करू शकत नव्हतं तेव्हा, की बाबा बाहेर सिटीमध्ये जागा घ्यावं महागडी. म्हणून आम्ही बाहेरच्या आउटस्कटमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल उंडरी, मोहम्मदवाडी, खराडी, बावधन, धानोरी, आउटस्कट्स ऑफ पुणेला आम्ही भरपूर असे जागा घेत गेलो, प्रोजेक्ट मिळत गेले आणि तिथे प्रोजेक्ट करत गेलो. तिथे प्रोजेक्ट गेल्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही ते अफोर्डेबल रेटमध्ये आम्ही ते देऊ शकलो. पण अफोर्डेबल रेट देऊनसुद्धा पण त्या प्रोजेक्टची गुणवत्ता, त्या प्रोजेक्टची क्वालिटी, त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग, डिझायनिंग याच पद्धतीने केलं पाहिजे. जसं आपला पहिला प्रोजेक्ट तसा ॲप्रिशिएट केला सगळ्या लोकांनी, आम्हाला स्वतःला पण एक समाधान वाटलं की आपण काहीतरी लोकांसाठी छान केलेलं आहे. त्या समाधानाने आम्ही पुढे असे प्रोजेक्ट करत गेलो आणि ते अफोर्डेबल हाऊसिंग पण आम्ही करत गेलो. आणि फार आम्ही रिसेंटली, म्हणजे खूप आधी नाही पण रिसेंटली आम्ही सिटीमध्ये पण थोडंसं आत्ता यायला लागलो. पण लोकांची गरज सिटीमध्ये आल्यानंतर त्यांना एक लक्झरी लागतं, कारण सिटीमध्ये कॉस्ट असतं. त्या कॉस्टमध्ये जे योग्य त्यांना फॅसिलिटी किंवा त्यांना जे काही मिळालं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ते करत गेलो. आता सिटीमध्ये पण आमचे काही प्रोजेक्ट चालू आहे जे लक्झरी आहेत, ते पण आम्ही लक्झरी ब्रँडप्रमाणे बनवतो. आणि आउटस्कटमध्ये पण प्रोजेक्ट आहे ते त्या अफोर्डेबल रेटनीच आम्ही अजूनही विकतो. ते काय गंमत आहे की आजकाल सरकारही म्हणतं नवी मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई. पुण्याच्याही बाबतीत विचार होतो नवं पुणं. पिंपरी चिंचवडला एका अर्थानं नवं पुणंच मानलं जातं. पण अशा सरकारी धोरणांच्याही आधीपासून या अशा क्षेत्रातल्या बांधकाम व्यावसायिकांनी, ज्ञाती ग्रुपसारख्यांनी असं नवं पुणं बनवायला घेतलं होतं. आज ती ज्यांनी जागा सांगितल्या आहेत त्यांनी, पुण्याच्या लोकांना माहीत असेल की या जागा आता आउटस्कट्स नाही मानलं जात, ते उलट हार्ट ऑफ द सिटीज आता एका प्रकारे बनलेलं, ते नवं पुणं बनलेलं आहे. पण हे होत असताना जगदीशजी, आजकाल नवा शब्द आहे सेल्फ सस्टेनेबल टाउनशिप, स्मार्ट सिटीज. लोकांना एक असा कॉम्प्लेक्स पाहिजे की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सगळं नेबरहूड सुद्धा आहे, सगळ्या अम्युनिटीज आहेत, आम्हाला बाहेर जायलाच नको, काही जे काय असेल ते सगळं इकडे आहे. सो सिंगल काय रेसिडेन्शियल एरिया जो तुम्ही 30 वर्षापूर्वी सुरू केला, टू स्मार्ट सिटीज अँड कॉम्प्लेक्सेस, मोठ्या मेगा कॉम्प्लेक्सेस, हा स्थित्यंतर तुम्ही कसं बघताय? जेव्हा आम्ही आउटस्कटला का गेलो, कारण आउटस्कटला तुम्हाला ॲम्पल जागा तुम्हाला अवेलेबल होती. सिटीमध्ये फार छोटे प्रोजेक्ट असतात जिथे आम्ही त्या प्रकारच्या ॲम्युनिटी देऊ शकत नाही. तर आउटस्कटला असल्यामुळे काही मोठ्या, म्हणजे लार्ज बिल्डिंग एक कॉलनी करू शकतो. 15-20 नंबर्स ऑफ बिल्डिंग आमच्या प्रत्येक प्रोजेक्टला आहे साधारण. त्यामध्ये आम्हाला भरपूर मोठी जागा असते. तिथे मोठं गार्डन, मोठं ॲम्युनिटी, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, ऑल एव्हरीथिंग, म्हणजे ऑल फॅसिलिटीज कॅन बी गिवन. तर त्याकरता आम्ही ज्या मोठ्या जागा घेतल्या, म्हणजे 5 एकर, 10 एकर, 15 एकर, 20 एकर प्रमाणे आम्ही अशा मोठ्या जागा घेतल्या. तिथे हे सगळं पॉसिबल आहे. जे तुम्ही म्हणताय की सगळं लोकांना बाहेर जायलाच नको, म्हणजे थोडंसं शॉपिंग सेंटर पण केलं आहे, ॲम्युनिटीज केल्या, सगळ्या, म्हणजे लोकांना तिथे कुठेही जायची गरज नाही. अशा पद्धतीने प्रोजेक्ट आम्ही का करू शकलो, कारण आउटस्कटला आम्ही प्रोजेक्ट डेव्हलप केले. त्यामुळे आम्हाला सेल्फ सस्टेनेबल, म्हणजे तिथे त्यांचं प्रॉपर जे काही त्यांना फॅसिलिटी तिथे लागतं ते सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिल्या. आउटस्कटला केल्यामुळे हे शक्य झालं. सिटीमध्ये एवढं शक्य होत नाही, पण आता सिटीमध्ये छोटे प्रोजेक्ट बनवतो त्याला लिमिटेशन्स येतात काही फॅसिलिटी द्यायला. पण सिटीमध्ये बाकीच्या पण फॅसिलिटी अवेलेबल असतात. आउटस्कटला गेल्यानंतर तिथे काही नसतं आजूबाजूला, त्यामुळे आम्हालाच ती फॅसिलिटी देणं हे गरजेचं वाटलं आणि त्यामुळे आम्ही सगळे दिलेले आहेत. इथे एक प्रश्न प्रॅक्टिकॅलिटीजचा म्हणून, की ॲम्युनिटीज का उत्तम राहणं, म्हणजे साधारण तुम्ही आज एक ज्याला आपण म्हणता ना कस्टमर प्रोफाइलिंग नावाचा शब्द आहे, की भारतातला, महाराष्ट्रातला, पुण्या मुंबईतला किंवा या ग्राहकाला हवंय तरी काय, ज्ञाती ग्रुप त्या मागण्यांना कसं मिटिगेट करतो, कशा प्रकारे डिमांड सप्लाय मॅच करतो? आता पूर्वी दिवस थोडे वेगळे होते, आता रिसेंटली बरेच बदललेलं आहे. प्रत्येकाचे नवीन जनरेशन आलंय, प्रत्येकाच्या घरामध्ये जे नवीन जनरेशन आलंय, म्हणजे आता ऑलमोस्ट म्हणजे मिलियनियलच्या नंतरची पिढी आता डिसिजन मेकर व्हायला लागलेली, लग्न व्हायला लागलेली त्यांच्याने, आता ते घर घेणार आहे. पूर्वी घराचं स्वप्न सुद्धा बघायला आपण सुरुवात करायचं 40 वर्ष झाल्यानंतर. म्हणजे 30 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तुम्ही, जेव्हा आपण 40 वर्षाचं 45 वर्षाचं झालो तेव्हाच वाटलं आपल्याला घर घ्यायला पाहिजे. तोपर्यंत आपण भाड्याच्या घरामध्ये किंवा जे काही गव्हर्नमेंटच्या क्वार्टरमध्ये आपण राहायचा विचार करायचा किंवा राहायची कंपल्सरी तसं राहायचं. पण आता तसं नाही राहिलं. आता काय की नवीन पिढी आलेली आहे, नवीन जनरेशन आलं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन मुलं मुली आली आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला नोकरी लागली की त्यांचे पगार पण छान असतात, त्यांना घर घ्यायचं आणि बँकेच्या फॅसिलिटी किंवा लोन फॅसिलिटी पण भरपूर अवेलेबल आहे. त्यामुळे ते विचार करतात की आपल्याला घर घ्यायचं. मग आता IT कंपन्या इतक्या जोरात आहे सध्या इंडियामध्ये, भारतामध्ये, ऑफकोर्स पुण्यामध्ये पण, की तिथे चांगलं सॅलरी पॅकेज असतं त्यांना, ITच्या लोकांना.
आणि त्यामुळे दोघं जर नवरा बायको जर सर्व्हिसला लागली की पटकन 1 वर्ष लग्न नाही होतं, त्यांना वाटतं की आपण आपलं स्वतःचं घर असावं. आता भाड्याच्या घरात नको राहायला किंवा आईवडिलांसोबत जास्त वेळ नको राहायला, त्यांना पण त्यांचं पण घर छोटं असतं, तर आपण कुठेतरी मोठं घर घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात. आणि तसं जे नवीन जे मुलं आहेत, नवीन जनरेशनला जेव्हा घर घेतात, त्यांच्या अपेक्षा काही वेगळ्या असतात. कारण जुन्या लोकांना फक्त एवढं वाटतं की आपलं घर मिळालं बाबा, 2 खोल्यांचं घर मिळालं की 2 बेडरूमचं 1 बेडरूमचं घर मिळालं, दॅट इज गुड इनफ. तर घरामध्ये काय फॅसिलिटी आहे का, प्रोजेक्टला फॅसिलिटी आहे का, एवढं काही बघायची नाही पूर्वी. पण आता तसं नाही. आता प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. नवीन जनरेशनच्या अपेक्षा वेगळ्या आहेत की बाबा घरामध्ये हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, इतकी रूम साईज असली पाहिजे, टॉयलेट असले पाहिजे, प्रत्येक रूमला अटॅच असलं पाहिजे, नंतर बाहेर पण जिम असलं पाहिजे, गार्डन असलं पाहिजे, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले, हे सगळं असलं पाहिजे. आता तर तुमच्या क्षेत्रातले मंडळी तर पूर्ण अमेनिटीज सकटच घर देतात. हो, म्हणजे आता लिव्ह अलोन जिम आणि स्विमिंग पूल, आता Correct. घरच सगळं, तुम्ही आता ते फक्त कपडे घेऊन या. म्हणतात मी कुठे जाणार, आता किचनचं माझं कोण बनवणार आहे, फर्निचर कोण करणार आहे, खूप मोठे प्रश्न त्यांच्यासमोर असतात. त्यापेक्षा ते बिल्डर्सनं दिलं तर फार चांगलं. त्यापेक्षा थोडे बहुत पैसे द्यायचे लागले तर आम्हाला हरकत नाही. अशा पद्धतीचे लोकांचे डिमांड येतात. तर जशा जशा डिमांड आता 30 वर्षापासून आम्ही ऐकत गेलो दरवर्षी ओव्हर द पिरियड, त्याप्रमाणे आम्ही आमचं डेव्हलप करत गेलो आणि आम्ही आमच्या फॅसिलिटी आणि लोकांच्या गरजेप्रमाणे जे लागतं ते त्यांना आम्ही करत गेलो. म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना आता या निमित्तानं मुलाखतीच्या, बांधकाम क्षेत्र फार महत्त्वाचं क्षेत्र आहे. आपल्या GDPच्या दृष्टीनं सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा मोठे प्रोजेक्ट्स होत चाललेले आहेत. अशा वेळी एक असं की बिल्डर जे काय म्हणतात त्याला तन मन धनाने प्रोजेक्ट बनवत असतो, पण त्याच्यानंतर एक सिटी जी असावी लागते किंवा बाकीच्या ॲम्युनिटीजच्या नंतर शेवटी त्या प्रोजेक्टमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही जाता. तर या निमित्तानं बिल्डर्सचे सुद्धा स्वतःचे प्रश्न आहेत. एकीकडे कर्ज आहेत तशीच आहेत, व्याजदर काय कमी झालेले नाही आहेत आणि बाकीचे पण आव्हानं समोर आलेली आहेत. तसं तुम्ही गव्हर्नमेंटकडे, शासनाकडे, पॉलिसी मेकर्सकडे कोणती मागणी ठेवाल? काय झालं पाहिजे? एका प्रोजेक्टच्या पलीकडे एक संपूर्ण शहर सुद्धा मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे? आता शहर मोठं होण्यासाठी आता म्हणजे नुसतं मोठं होऊन उपयोग नाही आहे, पण तसं स्मार्ट सिटीचे जे काही पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही नवीन हे केलेलं आहे, प्रकल्प केले आहेत की बाबा भारतामध्ये स्मार्ट सिटी असायला पाहिजे. आणि साधारण 100 सिटी त्यांनी अनाऊन्स पण केलं होतं की 100 सिटी त्यांनी आयडेंटिफाय केल्या आणि ह्या सिटी स्मार्ट सिटी झाल्या पाहिजे. तर स्मार्ट सिटी करायचं म्हणजे काय, तर आपलं नेहमी स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर आपण परदेशाकडे ज्या सिटी बघतो, बाकीच्या ज्या युरोपमधल्या किंवा बाकीच्या कंट्रीमधल्या सिटीज कशा आहेत त्याप्रमाणे बघतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या सिटीमध्ये डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतो. तर तसे आता गव्हर्नमेंटनी बरेचसे काही रूल रेग्युलेशन्स पण बरेचसे केलेले आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यासाठी काय काय लागतं ते त्यांनी आयडेंटिफाय केलं आहे आणि त्यांचा प्रयत्न चालूच आहेत स्मार्ट सिटी करण्याचा गव्हर्नमेंटचा. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये रोड, रस्ते, फुटपाथ, हे ते सगळं त्यांनी गार्डन्स, जे काही रिझर्वेशन आहे त्यामध्ये. पण अजूनही त्याला खूप मोठी वेगात व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून, कारण हे सगळे गव्हर्नमेंटच करू शकतात. एक्झॅक्टली. आणि आमचा जो त्याच्यामध्ये छोटासा जो वाटा असतो ॲज अ डेव्हलपर, ॲज अ रिअल इस्टेट डेव्हलपर, आम्ही पुण्यामध्ये एवढ्या बिल्डिंग बनवत असतो, पण आमचा पण थोडंसं त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे. आणि आमची रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की स्मार्ट सिटीला जो सपोर्टिव्ह काय लागतं स्मार्ट सिटी सपोर्ट, एक सुंदर छान डिझाईन लागतं. म्हणजे बिल्डिंग कशा नुसत्या पूर्वी कशाच्या डब्या बिल्डिंग बनवलं तरी काय त्याला काही बिल्डिंग असली महत्त्वाचं होतं. आता तसं नाही आहे. स्मार्ट सिटी जेव्हा सुंदर शहर होते, त्याचा रोड सुंदर होतात, फुटपाथ होतात, लँडस्केप होते, झाडं लागते, मग त्याच्या बाजूला एक चांगली बिल्डिंग उभी राहावी, हा पण आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. चांगली बिल्डिंग उभी राहण्यासाठी चांगलं एलिव्हेशन असलं पाहिजे, चांगलं त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे, डिझाईन चांगलं असलं पाहिजे, म्हणजे लोकांना असं ते बघून छान वाटलं पाहिजे. स्कायलाईन ऑफ द सिटी चांगली झाली पाहिजे. बिल्डिंगचे ज्या टॉवर बनतात त्याला पण काहीतरी एक रूपरेषा असली पाहिजे. बरोबर. या दृष्टीने आमचे प्रयत्न असतातच आता आणि असायलाही पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. ॲट द सेम टाईम तुम्ही जे काही बिल्डिंग बनवत असताना डेव्हलपमेंट तर कॉन्स्टंट चालू राहणार आहे. स्मार्ट सिटी बनवा किंवा कुठली सिटीचं डेव्हलपमेंट करताना जे काही चॅलेंजेस असतात तर ते गव्हर्नमेंटला पण असतात. रस्ता बनवतात, फ्लायओव्हर बनवतात. फ्लायओव्हर जेव्हा बनवतात त्या फ्लायओव्हर बनायला 3 वर्ष लागते. 3 वर्षापर्यंत लोक डायव्हर्शन करून इकडे तिकडून जात असतात. तर ते जाताना लोकांची पण कुठे गैरसोय होऊ नये याची काळजी गव्हर्नमेंटने पण घेतली पाहिजे. त्याला काहीतरी व्हाया मीडिया त्यांनी शोधला पाहिजे. डेव्हलपमेंट तर व्हायलाच पाहिजे, थांबू शकत नाही. तसंच आम्ही जे डेव्हलपमेंट करतो आम्हाला पण काही रूल रेग्युलेशन गव्हर्नमेंटने बरेच लावलेले आहेत. आता एन्व्हायरमेंटचे रूल लावले की तुम्ही जाळी लावली पाहिजे, पोल्युशन झालं नाही पाहिजे, धूळ डस्ट आली नाही पाहिजे, रस्त्यावर कचरा राडारोडा नाही आला पाहिजे, ट्रक रस्त्यावर उभे नाही राहिले पाहिजे. अशा आम्हाला पण बरेचसे नियम बंधनं लावलेले आहेत. ते आम्ही जर काटेकोरपणे पाळलं तर आम्ही आय थिंक स्मार्ट सिटीमध्ये डेफिनेटली आमचा पण चांगला हातभार लागेल आणि सगळ्यांनी पाळायला पाहिजे. अर्थात तरच ती डेव्हलपमेंट होईल आणि लोकांना त्रास होणार नाही. ज्ञाती ग्रुप ज्याला आपण म्हणतो की जनतेप्रती, समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी एक देणं आहे, कृतज्ञता आहे, ते सुद्धा आपण कॉन्ट्रीब्यूट करत असतो. म्हणजे आपलं काम हे तर सेवा आहेच, पण त्याही पलीकडे पण जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर ज्ञाती ग्रुपचे असे प्रोजेक्ट्स ज्याला म्हणतात ना समाजाला देणं, परत देणं या दृष्टीने किंवा अन्य प्रकारच्या अशा ॲक्टिव्हिटीज की ज्या ज्ञाती ग्रुप त्यांच्या या नेहमीच्या व्यवसायाच्या डोमेनच्या बाहेर सुद्धा करत असतो, त्याबद्दल काही सांगा. ज्ञाती ग्रुप तसं फक्त रिअल इस्टेटमध्येच नाही आहे. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, हॉस्पिटॅलिटीमध्ये, हेल्थकेअरमध्ये आहे.
त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. आम्ही न्याती ग्रुप जेव्हा सुरू केलं त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टिंगचा हा म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग व्यवसाय न्याती साहेबांनी सुरुवातीला केला होता. काही कॉन्ट्रॅक्टिंग प्रोजेक्ट केले होते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टिंग करणं हा त्यांच्या मनामध्ये होतं. त्या दृष्टीने आम्ही सुरुवातीपासूनच 97 पासूनच आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो, पण तेव्हा छोट्या प्रमाणात करत होतो. कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काही IT पार्क बांधणे, काही हॉस्पिटल, काही इंडस्ट्रीज किंवा काही हॉटेल्स असं आम्ही करत होतो. दरवर्षाला आम्ही थोडं 1-2-3 project करायचं. पण जेव्हा आता नवीन गव्हर्नमेंट आलं आणि नवीन गव्हर्नमेंटमध्ये किंवा ओव्हरऑल भारताची जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जे काही वेगवान प्रगती दिसायला लागली, त्यामध्ये आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही पण थोडंसं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये केलं पाहिजे. एवढा मोठा इंजिनिअरिंग ग्रुप आहे आमच्याकडे, मोठा एवढा एक्सपर्टीज आहेत, इंजिनिअरिंग नॉलेज आहेत, तर त्या दृष्टीने आपण पण काहीतरी या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, या प्रगतीमध्ये, भारताच्या प्रगतीमध्ये आपण पण थोडा हातभार लावला पाहिजे किंवा लागला पाहिजे आणि त्या दृष्टीने व्यवसाय पण आपला वाढला पाहिजे. अशा दृष्टीने आम्ही ते त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेलो. आम्ही 2016 पासून आम्ही गव्हर्नमेंटची पण कामं पूर्वी आम्ही गव्हर्नमेंटची कामं नाही घ्यायची. त्यानंतर आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायला लागलो आणि 2016 नंतर आम्हाला जे काही सैनिक स्कूल चंद्रपूर आहे, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात फार छान सुंदर प्रोजेक्ट आम्हाला मिळाला गव्हर्नमेंटचा, जो 300-350 करोडचा सुरुवातीला. तर तो खूप चांगल्या पद्धतीने केला गेला आणि तो एक जे म्हणजे मिलिटरीमध्ये जाणारे जे स्टुडंट असतात, त्याचं जे बेसिक एज्युकेशन ते 6व्या वर्गापासून ते सैनिक स्कूल म्हणून आहेत. सैनिक स्कूल सातारा फक्त एक महाराष्ट्रामध्ये होती, त्यानंतर सैनिक स्कूल चंद्रपूर झाली. तर तो कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळाला. एक अभिमान पण वाटला की बाबा इथून तयार होणारे जे मुलं आहेत, परत आर्मीचा संबंध आला आणि असा संबंध आल्यामुळे आम्हाला असं खूप अभिमान वाटला की बाबा जिथून जे सैनिक तयार होणार आहे पुढचे भारताचे, ते या स्कूलमधून तयार होणार आहे. आणि एवढा मोठा जो 100-125 एकरचा जो कॅम्पस आम्ही डेव्हलप केला, फार सुंदर गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये केलं. म्हणजे असं वाटत नाही तो गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, पण आम्हाला तो करायला मिळाला. तेव्हापासून आम्हाला अजून प्रेरणा मिळाली की आम्ही पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हातभार लावला पाहिजे. मग तेव्हा आम्ही हायवे, आम्ही दिल्ली मुंबई एक्सप्रेसमधला एक पार्ट करतोय राजस्थानच्या तिथे. नंतर बरेचसे हॉस्पिटल करतात, 7-8 हॉस्पिटल करतोय, सातारा, जळगाव, औरंगाबाद. आम्ही बिहारमध्ये पण 2 हॉस्पिटल करतोय. नंतर एअरपोर्ट्स करतोय, रेल्वे स्टेशन करतोय, स्मार्ट सिटी करतोय. आता म्हणजे इतके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आम्ही करतोय, जवळजवळ आमचं म्हणजे 1500 करोड रुपयेचं आम्ही काम दरवर्षी या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून करतोय. तर हा पण आम्हाला असं वाटतं की हा एक सोशल अँगल पण थोडासा होतो. गव्हर्नमेंटच्या याला इन्फ्रास्ट्रक्चरला आमची पण थोडा हातभार लागतो आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे क्वालिटी आणि त्यांचं जे टाईमलाईन आहे ते आमच्या याच्यातच आहे की बाबा आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये एकही प्रोजेक्ट, इतके प्रोजेक्ट हँडओव्हर केले आम्ही, 125 प्रोजेक्ट, पण एकही प्रोजेक्ट एक दिवससुद्धा आमचा कधी डिले झालेला नाही, कुठलाच प्रोजेक्ट. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात, त्या दृष्टीने आमची टीमवर्क खूप चांगली आहे. आमची टीम त्या दृष्टीने रात्रंदिवस काम करत असतात की हा प्रोजेक्ट वेळ झाला पाहिजे. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे रेरा पण आलेला आहे, त्यामुळे रेरामध्ये पण तेवढं कंपल्शन आहे की तुम्ही टाईमला झालं पाहिजे, नाही तर तुम्हाला पेनॉल्टी लागणार, हे लागणार, ते लागणार, बरेचसे आहेत. ते बरेचसे कंट्रोल्स गव्हर्नमेंटने पण छान आणलेले आहेत. आणि दुसरं जे तुम्ही म्हणलं की आता सोशल अँगलनी काय, तर आम्ही सोशल अँगलनी पण आम्ही जवळ एक क्लब पण आम्ही केलेला, एक रिसॉर्ट, जो अगदी एक सोशल म्हणजे मीटिंग्स तिथे होतात, सोशल कॉन्फरन्स होतात, सेमिनार्स होतात, लोकांच्या फॅसिलिटी तिथे होतात. असं आम्ही 2001 मध्ये एक द कॉरिंथियन नावाचा एक क्लब केलेला आहे, जो म्हणजे भारतामध्ये आज जवळजवळ एकदम टॉप 5 मध्ये आहेत. आणि 25 एकरमध्ये आम्ही तो एक हार्ट ऑफ द सिटीमध्ये आम्ही ते केला आहे. आम्ही बऱ्याचशा शाळा बांधलेल्या आहेत, म्हणजे बिशॉप स्कूल, DPS स्कूल आणि बऱ्याचशा स्कूल आम्ही तिथे बांधलेल्या आहेत. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आम्ही बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत, अख्ख्या भारतामध्ये त्यांचं जेवढं काम असतं आम्ही करतो आहे. हा पण आम्हाला वाटतं की एज्युकेशन सेक्टरमध्ये पण आम्ही थोडा हातभार लावलेला आहे. त्यानंतर रिसेंटली एक न्याती फाउंडेशन आमचं एक आहे, ज्याच्यामध्ये फाउंडेशनच्या आम्ही स्वस्तिक वेलबिईंग सेंटर म्हणून आम्ही केलेलं आहे, कुडजेच्या जवळ खडकवासल्याला. फार 43 एकरमध्ये आम्ही ते केलेलं आहे, फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये भरपूर जे काही थोडे बहुत इश्यू असतात प्रत्येक माणसाला काही ठराविक एजनंतर, आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बिईंग व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही एक मोठं तिथे फॅसिलिटी केलेली आहेत. तर ते जवळजवळ आमच्या सगळे आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट तिथे करतो. आणि त्याचं जे काही अर्निंग असणार फार म्हणजे एक्सलंट केलेलं आहे, ते म्हणजे भारतामध्ये नावाजलेलं आहे ते सध्या. तर त्या दृष्टीने त्याची जे काही आमचं इन्कम असेल ते न्याती फाउंडेशनच्या अंडर जातं आणि फाउंडेशन नंतर आम्ही बाकीच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करत असतो. एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याला तो शब्द आहे नेशन बिल्डर्स. जनरली जेव्हा नेशन बिल्डर हा शब्द येतो त्यावेळी आपल्यासमोर मोठे नेते, राजकारणी, समाजसेवी अशी मंडळी सगळी येतात आणि ते खरंच आहे, त्यांचं योगदान आहेच. पण शब्दशः बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग म्हणजे नॉट बिल्डिंग ॲज सच, टू बिल्ड समथिंग, अशा प्रकारे क्षेत्रात काम करणारी माणसं जेव्हा दशकांच्या हिशोबानं जेव्हा काम करत असतात, तेव्हा देशामध्ये मोठमोठी संरचना, इन्फ्रास्ट्रक्चर बनत असतं. आणि आज आपण बघतोय
की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बूम केवढ्या वेगानं आहे आणि अशा अर्थानं देश घडत असताना, बिल्ड होत असताना ज्ञाती ग्रुपचं त्यातलं योगदान या निमित्तानं आपल्या समोर आलं. जगदीशजी खूप आभार, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि किती सुंदर स्टोरी असते. देश घडवणं म्हणजे असं आहे की इतर सगळे कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा असतील त्या अशा लक्षात येत नाहीत. टीव्हीच्या मागे कोणाची टेक्नॉलॉजी माहीत नाही आहे, पण पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही त्या भागातून जात असाल, अरे हा आपला प्रोजेक्ट आहे, तो आपला प्रोजेक्ट आहे, हे काम आपण केलेलं आहे, किती मोठी समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला खरंच पुढारी परिवारातर्फे, पुढारी न्यूजतर्फे तुमचं अभिनंदन, आभार वेळ दिल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा महाआयकन या आमच्या पुरस्काराच्या दृष्टीने सुद्धा तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. इथे बोलावल्याबद्दल एकदम धन्यवाद. पुढारीचा मी खरंच आभारी आहे. थँक्यू. तर अशा प्रकारच्या हा महाआयकनच्या आमच्या शृंखलेमधला आणखी एक संवाद. यानंतर आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.